विठ्ठल काळा विठ्ठल दिंडी विठ्ठल दिंडी उच्चारा
भारूड आहे छोटासा डबलबारी आहे. आता लोक तर गेले आहेत पण थोडक्यात घ्यायचा प्रयत्न करतो पटापट. पारंपरिक बारी आहे म्हणून भारूड घेतोय. बघा आणि कधी आम्ही नाही स्वप्नात सुद्धा कधी पाहिलं नाही असं 3.5 अस्त्रांचं युद्ध. किती? 3.5. काय झालं बघा. दुर्वास ऋषी तपश्चर्येला बसले. दुर्वास ऋषी तपश्चर्येला बसले. 1000 दिव्य वर्ष झाली. किती वर्ष? 1000 years. How many years? हो कोकाटे करता इंग्लिश आहे. 1000 वर्ष झाली पण उठलाच नाही. म्हणजे दुर्वास ऋषी जो तपश्चर्येला बसला तो उठलाच नाही. आता विचार करा एका जाग्यावर 1000 वर्ष म्हणजे झालं काय हो. आम्ही 2 तास भजनासाठी बसू शकत नाही. आमचा ठीक आहे आमचा कसा 1.5 तास आम्ही भजन केला की बाहेर गेला. पण ते 20-20 वाले कर्मात मरतात हो. 5-5 तास एका जागेवर तुमत. सांगायचं तात्पर्य काय आपण ज्यावेळी बसतो 2 तास भजनाला बसलो म्हटलं तरी गेल्यानंतर आपल्याला काहीतरी विधी कराव्या लागतात. म्हणजे आपली जी इंद्रिय आहे त्यांना काय हवी की नाही चहा प्यावी लागते. म्हणूचो लागता मगाशी तो धापटे मारित होतो काय. म्हणजे ह्या शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत त्यांना काहीतरी हवं की नाही. आता 1000 वर्ष सगळ्या इंद्रियांनी विचार केला म्हणाले हा म्हातारा स्वतः पण मारणार आणि आम्हाला पण पोचवणार. सगळ्यांनी हल्ला केला ऋषीवर. आणि काय सांगतात बघा. सोड रे तबा आपल्या शरीरातून या देहातून जर इंद्रिय निघून गेली तर काय शिल्लक राहणार. मी वरती भजन करतोय. भजन करता करता माझा काय झाला. तुम्ही खालना बोंब मारणार तर बुवा भजन कर बुवा भजन कर बुवा फॉक. इंद्रिय गेल्यावर काय हो. ऋषीला सुद्धा चिंता पडली म्हणा आपलं काय आता खरं नाही. उठला आणि सरळ इंद्रदेवाकडे गेला. इंद्रदेव म्हणजे देवांचा राजा.
इंद्राकडे गेला आणि इंद्राला काय सांगतोय, इंद्रदेवा इंद्रदेवा दे दवा, इंद्रदेवा दे दवा, कृष्णी इंद्रिये मजवा आमच्या वाचकाला तुम्ही माहिती पण डायरेक्ट घेतलंय. मंडळीला पण मला वाटतं माझ्या या पुतण्याला फक्त माहिती आहे. खूप जुनं भारूड आहे. चुकलं मागलं तर सांभाळून घ्या. आता आमचा वाचकी दोघेही मेस्त्री आहेत. ते काही कमी पडत नाही. काय त्या ब्रह्मदेवान केला काय समजत नाही. सगळ्या ह्यांच्याच वाट्यात दिला. कलाकार सगळे मेस्त्री. अरे आमच्या वाट्यात काहीतरी ठेवा समजत. म्हणाले इंद्रदेवा काहीतरी दवा द्यावा. ही माझी सगळी इंद्रिय माझ्यावर रुसली आहेत. मला सोडून जायची धमकी देत आहेत. इंद्रदेव म्हणाले काय काळजी करू नकोस. माझ्या दरबारात आलास ना. मी आहे ना म्हणाला. आय एम ना हिअर डोंट वरी. तुझी सगळी इंद्रिय तृप्त करतो. आता इंद्राचा दरबार तो. अप्सरा नाचत होत्या. यक्ष किन्नर गात होते. पंचभगवानांच्या पंक्ती उठत होत्या. सगळी इंद्रिय तृप्त झाली. कशी बघा. हो येता गणपतीचा सण आनंद होई साऱ्या
मिळालं, जिभेला रुचकर अन्न मिळालं, डोळ्याला चांगलं रुपडं मिळालं, सगळी इंद्रिय तृप्त झाली, पण या काहीतरी बाकी राहून. इंद्रदेव म्हणाले त्याची पण काळजी करू नको, त्याची पण तुला व्यवस्था करतो. ऋषी तुला कोण हवी सांग. या तिघी जणी आहेत, मेनका हवी, रंभा हवी का उर्वशी. ऋषी तुला कोण हवी, मेनका हवी, रंभा हवी का उर्वशी. आता ऋषीने विचार, तसा तो हुशार होता, विचार केला, म्हणाला मेनका म्हणजे विश्वामित्राचा झंडा. शकुंतला कोणापासून झाली, विश्वामित्रापासून मेनकेला. नंतर महाभारत घडलं बघा. आता म्हणाला ती काय उपयोगाची. रंभा आणि डिस्को डान्सर, कोणाचं तरी लगीन असलं की जाणार पॅन्ट घालून, बँड वाजल्या की त्यांना डालवायला, तिचा काय उपयोग. आता राहता राहिली उर्वशी. म्हणाला उर्वशी द्या. म्हणाने उर्वशी म्हणजे दाखवून वश करणारी, दाखवून वश करणारी, ऊर दाखवून वश करणारी ती उर्वशी. एकदम मोहित झाला, म्हणाला हरकत नाही, मला उर्वशी द्या. आता आतमध्ये सगळ्या उभ्या होत्या तिघी जणी, एकमेकाकडे बघतायत तोंडाकडे. ती उर्वशी म्हणते काय ग बाई आपला जन्म, ह्या देवांची आपण एवढी सेवा करायची आणि वेळ आली की आपल्याला कोणाच्याही गळ्यात बांधणार. आता म्हणाले आपल्याला कोणाच्याही गळ्यात बांधणार. आता म्हणाले हाच बघा ना, हाच बघा ना, 1000 वर्ष एका जाग्यावर, अंगाला पाणी नाही, तोंडाला मशेरी नाही, कशी याच्याशी संसार करू, कशी याच्याशी रासक्रीडा करू. एकदम त्याची निंदा करायला लागली. म्हणजे तिचं दुःख ते काय बोलते बघा. जसा दिसतो नंदी बैल, जसा दिसतो नंदी बैल, अगदी खंडीभर मैल, वाटची ढवळेर, नातय काळा सार, रंबे संग संग कशी करू पिया. बसलेला 1000 वर्ष, तोंडाला मशेरी नाही, अंगाला साबण नाही, पाणी नाही, कशी याच्याचे संसार करू. आता हे त्या ऋषीने ऐकलं. एकदम दुर्वास ऋषी म्हणजे तापच्यासारखा तापसी ऋषी नाही, कोण तापट दुर्वास ऋषी सारखा, दुसरा ऋषी नाही. आमचा पण दुर्वास लय तापट आहे, तो ऋषी नाही. एकदम कापला. म्हणाला तू मला शाप देतेस, एवढा तुला तुझ्या रूपाचा गर्व झाला, आजपासून हा माझा शाप हो. शाप दिला त्या उर्वशीला. कसा बघा, आजपासून माझा शाप हो, आजपासून तू घोडी होशील. बघा ती बाई एवढी सुंदरा अप्सरा, आणि तिला काय शाप दिला, घोडी होशील, घोडी. ती एकदम कासावी झाली. म्हणाली ऋषी माझी चुकी झाली, मला क्षमा करा, मी अपराधीने आहे आपली, पण माझ्या बाजूने थोडा विचार करा. गया वया करायला लागली, पायावर लोटांगण घेतलं. शेवटी ऋषीना दया आली. ऋषीने सांगितलं तुला शाप तर भोगावाच लागणार, पण उशाप म्हणून तुला काय येतो ऐका. दिसा घोडी रात्री बाई होशी उर्वशी, दिसा घोडी रात्री बाई होशी उर्वशी, शाप होता
तुला भोगावाच लागणार. तू घोडी होशील पण कशी? दिवसाची घोडी आणि रात्रीची बाई. बघा काय विचित्र शाप. दिवसाची घोडी आणि रात्रीची बाई. आणि ज्यावेळी कौरव पांडव यादव युद्ध होईल आणि रक्तपात होईल त्यावेळी तू शाप मुक्त होशील. आता ऋषींचा शाप तो खरा ठरला हो. दिवस होता, ही चांगली एवढी बाई होती, पटकन बाया घोडी झाली आणि रानोमाळ फिरत सुटली. कशी? ऋषीचा शाप तिला भोवल्याने गो, ऋषीचा शाप तिला भोवल्याने गो. ही बाई होती, घोडी झाली, रानोमाळ फिरत सुटली. बघा फिरता 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 डांग देशामध्ये आली. कुठे? डांग देशामध्ये. डांग देशीच्या डांगवी राजाने ही घोडी पाहिली आणि एकदम मोहित झाला. हो, उर्वशीची घोडी, बाईची घोडी, हे काय आमच्यासारखे असणार? एकदम राजा मोहित झाला. म्हणाला ही घोडी आपल्या तबेल्यात हवी. आपल्या प्रधानाला बोलवलं. म्हणाला जा आणि त्या घोडीला पकडून घेऊन या. राजाची आज्ञा. शिरसावंदे मानून प्रधान निघाले. घोडीच्या मागून फिर फिर फिरले, घामाघूम झाले आणि परत आले. म्हणतात नाही आम्हाला सापडत. राजा म्हणतो तुम्हाला सापडत नाही? म्हणाला मी येतो चला. राजाने आपला घोडा काढला. काय काढला? राजाने आपला घोडा काढला. हल्ली घोडा काढला म्हटल्यावर लोक पळून जातात. पूर्वी घोडा काढला म्हटल्यावर लोक बसायला यायचे. हो, आता तसं नाही. काय सगळे हेच बदलत चालले हो. म्हणजे घोडा, खोका आणि काय पेटी. शाळेत काय शिकवतात? हे शिकवतात. संस्कृती बिघडत चालली आहे आपली. बघा असू दे, बरोबर. 50 खोके सगळं ओके. असं काय झालं? राजाने घोडा काढला, घोड्यावर स्वार झाला. घोडी पुढे घोडा माग, घोडी पुढे घोडा माग, घोडी पुढे. कशाला? पकडायला. पळता 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 संध्याकाळ झाली. काळो पडला, रात्र झाली. रात्र झाल्याबरोबर हिला शाप होता, उत्साप होता. पुन्हा ही बाई झाली. आता ती उर्वशी हो. राजा एकदम बघित राहिला. म्हणाला अरे ह्या काय? म्हणाला भूताटकी की काय? आता म्हणाला घोडी होती ती गेली कुठं? नाही बाई कुठून आली? पण ती उर्वशी पाहिल्या बरोबर राजा एकदम मोहित झाला. म्हणाला आजची रात्र म्हणाला सुखाची आहे. ताबडतोब पर्णकुटीमध्ये संसार मांडला राजाने. आणि रात्रभर राजाचा डोळ्या लढवायला लागला. अर्ली इन द मॉर्निंग डोळाची घटना. सकाळ झाल्याबरोबर राजा उठला. बघतो तर काय, रात्री चांगला होता त्या बाई बरोबर मस्त पैकी पालकावर. पण सकाळ झाल्याबरोबर सूर्याची किरण पडल्याबरोबर ही परत घोडी झाली. राजा उठून बघतो तर पोटावर घोडी, बाई नाहीशी. म्हणाला जमात हे भूताची काय झालं? राजा विचार करतोय काय? म्हणाला भानगड काय? राजा बाहेर आल्याबरोबर घोडी बाहेर निघाली. त्या पर्णकुटीतून त्या झोपडीतून निघाली आणि फिरायला गेली. हो, राजा आपला मागून तिच्या असा. घोडी कुठं जाता? संध्याकाळ कधी होत आहे? एका दगडावर बसून राहिला राजा. संध्याकाळ झाल्यावर परत ही बाई झाली. परत आला पर्णकुटीमध्ये. आता त्याचा तो नित्यनेम चालू झाला. काय? दिवसभर तिला घोडी म्हणून चारवायची आणि एका दगडावर बसून राहायचं संध्याकाळची वाट बघून.
आता माझ्या मनामध्ये विचार करतोय, अरे म्हणाला हे सांगणार कसं लोकांना, हे सगळं हे जे काय आहे जर सांगायला गेलो तर लोक आपल्यावर विश्वास नाही ठेवणार. काय म्हणतात, या इप्रीत काय रे बाबा, या इप्रीत काय, या इप्रीत काय, कोण सांगा तरी काय, कोण सांगा तरी काय, रे बाबा रे बाबा रे बाबा 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 राजा एकदम भयभीत झाला. आता ही गोष्ट कृष्णाला समजली. कृष्णाने त्याला निरोप पाठवला गांगवी राजाला. म्हणाला, गांगवी राजा, तुझी जी घोडी आहे ना ती माझ्या दरबारात आणून बांध, माझ्या तबेल्यात आणून बांध. आता विचार करा, देव मागतोय, कृष्ण म्हणजे देव, तो मागतोय, नाही कसं म्हणायचं. पण नुसती घोडी द्यायची तर दिली असती हो. त्यालाच माहिती, त्याला म्हटलं माझ्याशिवाय ही भानगड आणखी कोणाला माहिती आहे. काय समजली, म्हणाला माझ्याशिवाय ही गोष्ट कोणाला आणखी माहित आहे. त्याला वाटलं घोडी जाणार, तर त्याला एकट्याला माहिती होतं. म्हणाला नुसती घोडी तर दिली असते हो, पण रात्रीची झोप लागली याला, सवय झालेली हो, माणूस सवयीचा गुलाम. रात्रभर म्हणाला आता विचार करतोय, घोडी दिवसभर ठीक आहे, मग रात्री मी काय करू. कृष्णाला निरोप पाठवला, कृष्ण देवा, तुमची सांगाल ती सेवा मी करीन, पण एवढी घोडी माझ्याकडून घेऊ नका. कृष्णदेव म्हणाला, नाही, मुकाट्याने घोडी आणून दे, नाही तर युद्धाला तयार हो. आता कृष्णाशी युद्ध करायचं शक्य आहे का हो. कृष्णाशी युद्ध करायचं. तो उठला आणि पहिल्यांदा सागराकडे गेला. सागराला म्हणतो, सागरा सागरा, कृष्णाने मला युद्धासाठी पाचारण केलंय, माझी घोडी मागतोय, आपण म्हणाला माझ्या बाजूने युद्ध करायला तुम्ही येता का. सागर म्हणाला, नाही रे बाबा, जन्माला आला कृष्ण, माझ्या पायाला नुसता, माझ्या पाण्याला नुसता आगटा लावला, डुबंगून टाकलं मला. आता तर म्हणाला माझा साप पाणी आठवून टाकलं. कृष्णाच्या नादाला बोलला नाही. तिथून उठला आणि वासुकीकडे गेला. वासुकी तेच म्हणाला, अरे एवढासा होता कृष्ण, माझ्या डोक्यावर नाचला, एवढी मोठी जग, किती सप्रामायसीच्या टूप संपले. अजून म्हणालो बरं, कृष्ण देवाशी नाही बाबा आपल्याला जमणार. आता कोणीच मदतीला येत नाही म्हटल्यावर म्हणाला आपण काय जिवंत राहणार नाही. कृष्ण आपल्याला मारण्यापेक्षा आपण गेलेलं काय वाईट, आपण आत्महत्या करूया. आत्मदहन करायचं ठरवलं त्याने. जंगलात गेला, लाकडं जमा केली. तर त्याला माहिती होतं त्याला स्वतःला किती लाकडं लागतील. आता माझ्यासारख्याला 2 घातल्या ते काम कंटी भर. सरळ रचलं, अग्नी पेटवला आणि उडी टाकणार. एवढ्यात तिथे सुभद्रा आली. कशाला, इव्हिनिंग वॉकला, साज फेरफटका मारायला. इव्हिनिंग वॉक ही भ्यासे दिल्या, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक. आमचं हाऊस ऑफिस काही वॉकिंग का गेलेलं नाही. चांगली 7-7, 8-8 पोरा झालेली होती. काय कसली वॉकने वॉक करीत बसला असं. म्हणजे हे आणि आपण हे का आम्ही खातो ते सगळं विषारी होत चालले. म्हणजे आपण आता खातो ना बाजारात, सगळ्यात कुठे प्लॅस्टिक आहे, कशात काय, म्हणजे लोक पैशासाठी काही लोकांचा जीव घेतात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय झालं, आता आयुष्यमान पण माणसाचं कमी होत आलं, आजार दडत चालले. ह्याला कारण काय, सगळी भेसळ, जिकडे तिकडे भ्रष्टाचार आहे. मग त्यांचं आपल्याला काय करायचं. आमच्या भजनात भ्रष्टाचार मिळणार नाही. काय केलं, म्हणाला तिथे सुभद्रा आली होती सांज फेरफटक्याला. ती सांज फेरफटक्याला आलेली सुभद्रा विचारते आहे, अहो म्हणाला तुम्ही असं आत्महत्या का करता. म्हणाला काय सांगू ताई, काय सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू. काय म्हणतोय बघा, लागे आग कराची, लागे आग कराची, पाण्याने भिजवावी, मारी भक्ताची त्याची कोण वाचवी. लागे
कुणाची कोण वाजली. घराला आग लागली तर पाण्याने विझवता येते, पण प्रत्यक्ष जर देव मारायला निघाला तर कुणाकडे जायचं न्याय मागायला. तेव्हा ती सुभद्रा म्हणते, म्हणजे असं झालं काय, कोण करतोय तुमच्यावर अन्याय. म्हणाला तो कृष्ण, माझी घोडी कृष्ण मागतो, नाहीतर मला युद्धासाठी पाचारण करतोय. कृष्ण मला थोडा जिवंत ठेवणार आहे, त्याच्या हातून मारण्यापेक्षा मी स्वतः आत्महत्या करतो. एवढ्या ऐकल्याबरोबर ती मध्ये अहो एवढंच ना, हा मला ओळखलं का, मन ओळखली. तो म्हणतो तू सांगल्याशिवाय कसं काय समजणार. म्हणाले मी सुभद्रा, आय एम सुभद्रा. सुभद्रा कोणाला, कोणाची सुभद्रा, आमच्या गावात 50 सुभद्रा आहेत म्हणाला. तू कोणाची सुभद्रा. तर ती म्हणाली मी कृष्णाची बहीण, धर्माची बहिणी. अर्जुन इज माय हजबंड, म्हणजे माझं हो. असं मग तू माझ्यासाठी काय करणार. मी म्हणाला कृष्णाला जाऊन सांगेन युद्ध करू नकोस, घोडी मागू नकोस. आणि तो नाही ऐकला तर धर्माकडे जाईल, त्याला विनंती करेन, त्याला सांगेन तुमच्या बाजूने युद्धासाठी तयार व्हा म्हणून. नाही तर मग अर्जुनाला सांगेन. आणि कोणीच नाही ऐकलं तर माझा म्हणाले भीम आहे ना. कोण भीम. उठलीने पहिल्यांदा ती कोणाकडे गेली, कृष्णाकडे गेली. कृष्णाला विनंती केली, दादा 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 असं का नाही करतोस, असं का नाही करतोस, त्या बिचारे डांगरी राजाला का मारतोस तू. कृष्ण म्हणाला ताई तू या भानगडीत पडू नको, हे युद्ध होणं गरजेचं आहे, कारण त्याच्या मागे मोठा इतिहास आहे, मोठं रहस्य आहे. तू हा विषय सोडून दे. ऐकायला मागे ना कृष्ण. उठले आणि धर्माकडे गेले. आणि धर्माला काय म्हणते, तू 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 माझ्या धीरा असला त्या विचारा. पहिले आम्ही लय नाचायचो, तेव्हा वय होतं. आता या म्हातारपणात काय कपाळ काय बरगडी मोडली, त्या सगळं आमची शिरसाट मोका दिलेला. वागल बिगल एवढे घेऊन दिलेले आहेत ना, एकटो नाचता चांगलं माणूस आपण त्याच्यासारखं माणूस लय प्रेमळ बोलले आमचे. चालत काय प्रत्येकाला आवडतं. आम्ही करू शकतो का. आजपर्यंत आमचं सगळं केलं ते कृष्णाने केलं आणि त्याच्याशी युद्ध कदापि शक्य नाही. अर्जुनाकडे गेली, अर्जुनाने तेच सांगितलं, माझा सखा कृष्ण आणि त्याच्याशी युद्ध. आता ती भीमाकडे जाणार आणि तोपर्यंत भीमाला ही बातमी कळाली. भीम एकदम पेटून उठला, कृष्णाला आव्हान केलं, जर हिंमत असेल तर युद्धाला तयार हो. कोणाला, कृष्णाला. कृष्णाने सांगितले भीमाला, भीमा तू या बांधणीत पडू नको रे बाबा, पण ऐकतोय थोडा, जोपर्यंत म्हणाला या भीमाच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत म्हणाला घोडी एक जात मिळणार नाही. झालं बाबा, युद्धाची तयारी झाली, सैन्य समोरासमोर आले. आता भीम उभा राहिल्याबरोबर सगळ्या पांडवाने जावं लागलं. तिकडून सगळे यादव, देव बिव ऋषीमुनी, इकडून सगळे पांडव आणि त्यांचे सगळे हे सहकारी आले बाबा. समोरासमोर युद्ध सुरू झालं. मुख्य लढाई कोणाची, भीमाची आणि कृष्णाची. भीमाने आपली गदा भिरकावली, त्याबरोबर काय केलं, कृष्णाने आपलं चक्र सोडलं. भीमाची गदा, कृष्णाचं चक्र, 2 अस्त्र झाली बघा. 2 अस्त्रांचं युद्ध झालं. पण काय नाही, बार फुसू
इकडनं एक्स्ट्राला बॅटरी, इकडून डोळ्याची बॅटरी, दोघे जण मध्ये आले की काय नाही. तिसरी एक शक्ती आपलं तिसरं अस्त्र कोणाला सांगितलं बघा श्रीकृष्णाने. अंजनीच्या सुता दोन्ही असले पांडती, अंजनीच्या सुता दोन्ही असले पांडती. वापर. दोन होती तिथे तीन झाली, परत बार घुसू. अजून अर्धी शक्ती पाहिजे बघा, अर्ध अस्त्र पाहिजे. कोणाचं होतं ते? भीम आणि हनुमंत दोघांची लढाई झाली. लढाईमध्ये कोण कोणाला ऐकेनात. तेव्हा हनुमंत विचारतोय भीमाला, अरे बाबा तू कोण, कोणाचा कोण तू? त्यावेळी हनुमंत आपला भीम सांगतोय मी वायुपुत्र. वायुपुत्र म्हणल्याबरोबर आनंद झाला. अरे म्हणाला मग तू माझा भाऊ, बंधू बंधू म्हणाला माझ्या मिठीत येईल. मी हात असे केले. पण भीमाने विचार केला, म्हणाला या गदा हा म्हातारा बनवून शेपटी टाकून बसला होता, त्याची शेपटी उचलताना माझी किती फाटली. आता म्हणाला याच्या मिठीत गेलो तर उरला जीव, म्हणाला मारून टाकेल मला. पण काय करणार, याला भीत 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 आणि नुसतं अर्ध शरीर, वरचा फक्त अर्धा भाग त्याच्या भेटीमध्ये दिला. कोणाच्या? भीमाच्या, आपला हनुमंताच्या. त्यावेळी भीमाचं अर्ध शरीर वज्रमय झालं. ती अर्धी शक्ती, अर्ध अस्त्र बघा. भीमाची वज्रमय झालेलं ते शरीर. भीमाला सांगितल्याबरोबर भीमाला एकदम आनंद झाला. म्हणाला काय का होईना कृष्णदेवाला मला शरणी यावं लागलं. सांगितलंस की नाही, आता कशाला आकडे होतात मागासपासून. काय म्हणतोय बघा, भीम धय दय ना तुला गला, भीम धय दय ना तुला गला, वायुदेवाची नमस्कार केला, वायुदेवाची नमस्कार केला, वायुदेवाची नमस्कार केला, वायुदेवाची नमस्कार केला. चक्र दोन्ही हाते आवडून, चक्रगदा दोन्ही हाते आवडून, चक्रगदा शरीर आपलं जाऊन त्याला भेटल्याबरोबर 3.5 अस्त्रांचं युद्ध झालं. कोणाचं? कृष्णाचं चक्र, भीमाची गदा, हनुमंताची शक्ती आणि आपल्या भीमाचं अर्ध वज्रमय शरीर. अशी 3.5 अस्त्रांचं युद्ध झाल्याबरोबर खाली जी रक्तपात जो चालला होता तो थांबला आणि जी उर्वशी घोडी होती ती आपल्या मूळ रूपामध्ये आली, शाप मुक्त झाली आणि आमचं भारुड इथे संपलं. उर्वशीच्या पायी लढती
संत म्हणतील मज तिने वाटत असे लाज वाटत असे लाज विठाल